विना सहकार नाही उद्धार। राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली मुळा परिसरातील सभासदांची कामधेनू लिंगदेव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या शिवछत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल या नूतन इमारतीचे उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 21/7/2024 रोजी सकाळी 10 वाजता लिंगदेव सोसायटीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे। यावेळी अकोले विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ. किरणजी लहामटे यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकार महर्षी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा अगस्ती सहकार कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। तरी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी, माजी आमदार वैभवराव पिच्चर, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक अमितराव भांगरे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वरपे, सहाय्यक निबंध सहकारी संस्थेचे निबंधक अमोलजी वाघमारे, लिंगदेव ग्रामपंचायतचे सरपंच अमित कोमल, कामगार पोलीस पाटील मंगल पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे कर्तव्याध्यक्ष गुणवंत, ज्ञानवंत, बुद्धिवंत सेवानिवृत्त अधिकारी भाऊ सखाराम कानवडे यांनी दैनिक गावकरीशी बोलताना व्यक्त केले। या सोहळ्यास पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील सहकार क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या उपाध्यक्षा सौ आशाताई बोराडे, डॉ. दामोदर सहाने, अरुण फापाळे, तुकाराम कोरडे, अनिल चौधरी, बाळासाहेब चौधरी, लहानू चौधरी, सौ स्वाती कोरडे, राधेश्याम बोराडे, रंगनाथ कानवडे, संस्थेचे व्यवस्थापकीय संदीप आरोटे, संदीप फापाळे, गोपाळ हाडवळे यांनी केले आहे। गावकरी न्यूज ब्युरो चीफ रिपोर्ट हरिभाऊ फापाळे, लिंगदेव। मी भाऊ सखाराम कानवडे, मुक्काम पोस्ट लिंगदेव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। सोसायटीच्या आमच्या इमारतीत गोडाऊनमध्ये सोसायटीचे कार्यालय होते। नंतर त्याच गोडाऊनमध्ये बँकेची इमारत कार्यालय आहे। आमच्या बऱ्याच दिवसापासून ध्यास होता की आमच्या लिंगदेव गावात चांगल्या पद्धतीने सुशोभित अशी एक इमारत असावी, म्हणून आम्ही संचालक मंडळ निवडून आल्यानंतर पहिलं टार्गेट सुरू केलं की इमारत पहिली झाली पाहिजे। त्यासाठी इमारतीसाठी यापूर्वी सुद्धा काही संचालक मंडळाने बराच प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नातून 1-2 वेळा त्यांनी सामान मटेरियल वगैरे आणून ते सक्सेसफुल झाले नाही। पण आम्ही हा प्रयत्न करून कुठल्याही परिस्थितीत इमारत ही झाली पाहिजे हा ध्यास धरून आम्ही भूमिपूजन केले आणि भूमिपूजन करून त्या भूमिपूजनाचा आम्ही काही पुढील प्रयत्न करून ती पूर्ण केलेली इमारत आणि इमारत तयार करत असताना आम्ही त्या इमारतीच्या काही गाळ्यांचं नियोजन करून गाळे तयार केले आणि त्या गाळ्यांच्या लिलाव स्वरूपात एक लिलाव केल्यानंतर लिलाव चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळून इमारतीच्या लिलावापोटी 7,70,000 रुपये आम्हाला लिलाव झाला। त्यामुळे आम्हाला एक कर्ज काढायची सुद्धा गरज लागली नाही आणि या इमारतीचं काम बारीक लक्ष देऊन चांगल्या आर्किटेक्ट प्लॅन करून आम्ही शोभित इमारत तयार केली। या इमारतीत जेवढी सुधारणा करता येईल तेवढा प्रयत्न केला आणि अशी सुंदर प्रकारची इमारत आम्ही तयार केलेली। संस्थेचा या इमारतीसाठी 1 रुपया सुद्धा आम्ही खर्च केलेला नाही। उलट स्वरूपी याच्यातून जे पैसे शिल्लक राहतील ते आम्ही संस्थेला देणार आहोत। आम्ही काळजीपूर्वक संस्थेचे जपणूक करून नुसते इमारतीचेच काम केले नाही, तरी कंटिन्यू संचालक झाल्यापासून मी चेअरमन या नात्याने भाऊ सखाराम कानवडे या इमारतीत बराच वेळ देऊन इथं काम केलेले। मी जिल्हा सहकारी बँकेत सर्व्हिस केली 36 वर्षे आणि इमारत आपल्या खेड्यामध्ये चांगल्या पद्धतीची असो त्या माझ्या प्रयत्नाला यश आलेलं आहे। त्या निमित्ताने ही इमारत पूर्ण झालेली असून दिनांक 21/7/2024 रोजी या इमारतीचा लोकार्पण सोहळा मी करीत आहे। इमारत चांगल्या पद्धतीने तयार झालेली असून बँकेसाठी चांगल्या पद्धतीने एक मोठं ऑफिस, संस्थेचं मोठं ऑफिस आणि 8 गाळे अशा पद्धतीने भव्य प्रशासन इमारत तयार झालेली आहे। या इमारतीच्या उद्घाटनासाठी लोकार्पण सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहावे अशी परिसरातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी
अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.